नमस्ते एव्हरीवन. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. क्रिसमस स्पेशल आपण आज एक रेसिपी बनवणार आहोत. क्रिसमसला ही रेसिपी आवर्जून बनवली जाते आणि खूपच इंटरेस्टिंग आहे ही रेसिपी. खायला टेस्टी आणि दिसायला सुंदर अशी ही रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, या ग्लासाच्या मापाने इथे मी 1.5 ग्लास मैदा घेतला आहे, अर्धा ग्लास बारीक रवा घेतला आहे आणि अर्धा ग्लासाच्या थोडं वर म्हणजे पाऊण ग्लास एवढी पिठी साखर घेतली आहे आणि 2 चमचे आपण इथे मिल्क पावडर घेणार आहोत. आणि आणखी काही साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मैदा चाळून घेऊया. इथे आपण मैदा चाळून घेतलेला आहे आणि आपण या ग्लासाच्या मापाने 1.5 ग्लास मैदा घेतला होता, अर्धा ग्लास आपण बारीक रवा घेतला होता आणि पाऊण ग्लास पिठी साखर घेतली होती आणि 2 चमचे आपण मिल्क पावडर घेतली होती. हे सगळं साहित्य आपण इथे एकत्र केलेलं आहे. हे बघा, या चमच्याने आपण 3 चमचे तूप यामध्ये घेतलं आहे. आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घेऊया. तूप आणि पीठ रवा सगळं आपलं छान एकजीव मिक्स करून झालेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. वेलची पूड सुद्धा छान अशी मिक्स करूया. छान असं मिक्स करून झालेलं आहे. इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार जेवढं दूध लागेल तेवढं या पिठामध्ये घालून पीठ छान असं मळून घेणार आहोत आपण. हे बघा, पीठ छान असं सॉफ्ट मळून घेतलेलं आहे. पीठ मळण्यासाठी मला हे बघा, आपण 1 ग्लास दूध घेतलं होतं, त्यातलं अर्ध्या ग्लासपेक्षा सुद्धा कमी दूध लागलेलं आहे. एक भांडं घेऊया बघा आणि या भांड्यामध्ये हा गोळा आपण झाकून ठेवूया 10 मिनटं. आता पीठ आपण 15 मिनटं आपण ठेवलं होतं झाकून बाजूला. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सॉफ्ट झालेला आहे. बघा, असा छोटासा गोळा आपण हातावर घ्यायचा असा. आणि ही रेसिपी मी तुम्हाला म्हणाले होते ना, खूपच बनवायला सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती दिसते सुद्धा खूप सुंदर. बघा, हे असं आपण फोर्क घेतला आहे इथे. हे बघा, असा गोळा आपण घ्यायचा आणि हे बघा, हे असं यावर हा गोळा असा बघा असा दाबून घ्यायचा. दाबला हे बघा, पाठीमागून असं हा गोळा आपण असा रोल करत जायचा. बघा, आहे ना किती सुंदर. बघा, अशी या पोकची डिझाईन येते यावर. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं तयार करून घेणार आहोत. खूप सुंदर दिसतं बघा. आपण पुन्हा आपण असा हा छोटा गोळा घेऊया. घ्यायचा गोळा बघा असं आणि पुन्हा हे असं आपण फक्त हे टोक थोडंसं आपण दाबून घ्यायचं म्हणजे ते नंतर निघायला नको म्हणून. हे बघा, असं करून घ्यायचं आणि हे बघा किती सहज तयार होतोय. हे बघा मस्त. हे बघा, हे आपण प्रेस करतो ना, ही त्याची डिझाईन त्याच्यावर कशी येते बघा. आता आपण मस्त पुन्हा असं, या रेसिपीचं नाव आहे कलकल. किती नाव सुद्धा बघा किती इंटरेस्टिंग आहे ना. तर आपण ना अशा पद्धतीने हे कलकल सगळे बनवून घेऊया. आपले कलकल सगळे बनवून तयार आहेत. बघा, खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे बघा. आहे की नाही इंटरेस्टिंग. दिसायला किती सुंदर आहेत बघा आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी असतात. आता ना आपण हे सगळे तळून घेणार आहोत. मस्त इथे कढई ठेवलेली आहे गॅस. कढईमध्ये आपण तेल घेऊया आणि तेल तापल्यावर कलकल आपण जे बनवलेले आहेत ते आपण सोनेरी रंगावर छान असे तळून घेणार आहोत.
आणि आता आपण यामध्ये कलकल सोडूया तेलामध्ये तळायला. बघा, कलकल छान अशी आपण तळून घेऊया हलक्या सोनेरी रंगावर. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही क्रिसमस स्पेशल रेसिपी नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती. हे बघा, मस्त सोनेरी रंगावर हे कलकल आपण तळून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सगळे कलकल तळून घेऊया. दिसायला सुंदर आणि खायला टेस्टी असे कलकल बनून तयार आहेत. खूप टेस्टी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे कलकल नक्की बनवा. लहान मुलांना टिफिनवर द्यायला सुद्धा खूप छान आहे. थँक्यू.